हाय हॅलो नमस्कार, मी मीनल. वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आय होप सगळे मजेत असाल आणि मजेतच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार. तर गुरुवार असल्यामुळे मला काही पूजा वगैरे करायची आहेत. घरामध्ये काही म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स म्हटलं तरी चालेल. तर पॉझिटिव्ह वाईब्स येण्यासाठी काहीतरी म्हणजे चेंजेस करत असते. घरामध्ये काय होतं ना की बऱ्याच वेळा असं होत असतं की आपल्या घरामध्ये चिडचिड होणं, भांडण होणं, सारखं दवाखाना चालू असणं किंवा घरामध्ये मन न लागणं किंवा बरेच सारे कारणं असतात. घरामध्ये पैसा टिकून न राहणं, अशा गोष्टी का होतात. तर त्याच्यासाठी मी काही तुम्हाला म्हणजे टिप्स शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील आणि पॉझिटिव्ह असा हा रूटीन आहे. तर व्हिडिओला सुरुवात केलेलीच आहे. तर सगळ्यात आधी किचनपासून सुरुवात करणार आहे. तर सकाळी टिफिन वगैरे बनवून दिलेला होता आणि भांडे वगैरे घासून घेऊ म्हटलं, कारण भांडे वगैरे मी तसंच ठेवत नाही. कारण आपल्या घरामध्ये किचनमध्ये अन्नपूर्णेचा वास असतो आणि किचन नेहमी स्वच्छच ठेवलं पाहिजे. कारण आपण जर आपलं किचन घाणेरडं ठेवलं तर घरामध्ये दारिद्र्यता येते, पैसा टिकून राहत नाही आणि अशाच गोष्टींपायी आपल्याला घरांमध्ये मन लागत नाही किंवा सतत मग भांडणंसुद्धा चालू होतात. तर अशा गोष्टी न करता किचन नेहमीच मी स्वच्छ ठेवते. सकाळी किचन आवरून घ्यायचं म्हटलं तर तुम्ही रोजच माझा रुटीन बघत असाल. मी भांडे रोजच घासून घेते. दिवसातून 2 ते 3 वेळा क्लीन करायला अगदी लागलं तरी मी किचन अगदी क्लीन करून घेते. तर नेहमी घरामध्ये काय होतं ना की अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला समजून येत नाही, घरामध्ये सतत होत असतात. जसं की नवरा बायकोमध्ये भांडणं, लहान मुलं सतत आजारी पडणं, परत घरामध्ये मन लागत नाही. अशा गोष्टी का घडतात? तर त्याच गोष्टी नाही घडावा म्हणून यासाठी मी काही तुम्हाला टिप्स शेअर करणार आहे. तर त्या पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेल्याच आहेत. तर त्या काय आहेत ते बघण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करा. तर बघा, इथं सगळी भांडी घासून झालेली आहे. किचन अगदी स्वच्छ करून घेतलेलं आहे. त्यानंतर पुढचं काम म्हणजे फरशी पुसणार आहेत. सगळ्यात आधी आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी येत असते ती आपल्याला जशी दृष्ट होत असते तशा आपल्या घराला सुद्धा दृष्ट होत असते. तर तुम्हाला म्हणजे समजणार नाही, पण या गोष्टी खूप खऱ्या असतात. तर आपण आपल्या जशी स्वतःची दृष्ट काढतो, तशी नजर काढतो, तशी आपल्या घराला सुद्धा एक निगेटिव्हिटी एनर्जी येत असते घरामध्ये. पॉझिटिव्ह वाटण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर सगळ्यात आधी बघा, गुरुवार आहे. तर गुरुवारी मी हे फरशी पुसताना नेहमी मीठ घेते, जाड मीठ घेते, हळद घेते, गोमित्र घेते किंवा गुलाबजल असलं तरीही चालतं. अशा या गोष्टी तुम्हाला नेहमी पाण्यामध्ये घालायच्या आहेत. पाण्यामध्ये घातल्याने तुम्ही जेव्हा पण फरशी पुसाल त्या दिवशी तुम्ही हे नेहमी ट्राय करा. या गोष्टींमुळे तुमच्या घरातली जी निगेटिव्ह एनर्जी असते ती घराबाहेर निघून जाते आणि आपल्या घरामध्ये सतत पॉझिटिव्हिटी एनर्जी येत असते. तर अशा गोष्टी जर केल्या, आपल्या स्वतःमध्ये जर काही बदल घडून आणले तर आपल्या घरात नेहमीच आपल्याला पॉझिटिव्ह वाटेल, आपल्याला नेहमीच सुख, शांती आणि समाधानी वाटेल आणि घरामध्ये सगळ्यांना आनंदी वाटेल. असं राहण्यासाठी म्हणजे आपल्याला राहण्याची इच्छा वाटेल. तर अशा गोष्टी काही मी करत असते गुरुवारी. तर बघा, फरशी पुसून घेतली छान. तर फरशी आपल्या दरवाजा बाहेरचं सुद्धा पॅसेज आपल्याला पुसायचं आहे. कारण गुरुवारी नेहमी काय होतं ना की आता मी हळदीचं लेपनसुद्धा करणार आहे. तर हळदीचं लेपनचं सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहेत. त्याआधी बघा, घरामध्ये आता माझी इथे म्हणजे आंघोळ वगैरे सर्व झालेलं होतं आणि पूजा करून झाली, देवपूजासुद्धा झालेली आहे. घर अगदी स्वच्छ आणि टापटीप आवरून झालेलं आहेत. तर पुढचं म्हणजे घरामध्ये आपण जेव्हा देवपूजा करतो, देवपूजा झाल्यानंतर मी एक कापूर म्हणा किंवा कापूर, लवंग घ्यायचे आहे 2, तेजपान किंवा दालचिनी, अशा या गोष्टी घेऊन मी घरामध्ये आपल्या म्हणजे कापूर लावून घरामध्ये धुरी देत असते, म्हणजे धूर दाखवते किंवा एक प्रकारे म्हणजे कानाकोपऱ्यामध्ये नेऊन मी त्याचं पूजा म्हणजे घरामध्ये फिरवत असते. तर हे केल्याने सुद्धा घरामधली आपली जी निगेटिव्हिटी असते आपल्याला प्रत्येक कोपऱ्यामध्ये नेऊन आपल्याला हे असं म्हणजे आरती जसं आपण दाखवतो घरामध्ये तसं हे करायचं आहे. याने सुद्धा घरामध्ये आपल्या नेहमी पॉझिटिव्हिटी येते. घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा घरामध्ये सतत आपल्या म्हणजे काही गोष्टी ज्या असतात ज्या दिसून येत नाही तर त्यासुद्धा आपल्या घरातून निघून जातात.
त्यानंतर पुढचं म्हणजे मी घरामध्ये हळदीचं लेपन करत असते, म्हणजे उंबरठ्यावर करायचं असतं. तर मी बाहेरच्या उंबरठ्यावर केलेलं आहे आणि आता या बाल्कनीतल्या उंबरठ्याची इथे मी करून दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी बघा, पाणी घालायचं आहे, थोडंसं हळद घेतली आहे, त्यानंतर गुलाबजल घेतलं आहे, त्यानंतर गोमूत्रसुद्धा टाकलेलं आहे. तुमच्याकडं चंदन असेल तर तुम्ही चंदनसुद्धा टाकू शकतात. दिवसभर अगदी सुगंध येत राहणार. तर उंबरठ्यावरती हे गुरुवारी हळदीचं लेपन नक्कीच करते आणि तुम्हीसुद्धा करून बघा. कारण हळदीचं लेपन केल्याने आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी आलेली असते किंवा निगेटिव्ह एनर्जी किंवा जे निगेटिव्ह थॉट्स जर घरात येणार असले त्या घराच्या बाहेरच राहतात आणि आपल्या घरात प्रवेश करत नाही. तर अशा हळदीचं म्हणजे लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये खूप सारे फायदे होतात. आपल्या घरामध्ये सुखशांती राहते आणि ह्या गोष्टी जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी केल्या किंवा अमावस्या पौर्णिमेला सुद्धा तुम्ही हे गुरुवारी हळदीचं लेपन करू शकतात. अगदी पॉझिटिव्ह अशी एनर्जी तुमच्या घरात नेहमीच राहील. तर त्यानंतर बघा माझी देवपूजा दाखवते. तर देवपूजा बघा माझी इथे करून झालेली आहेत. अगदी फ्रेश वाटत होतं घरामध्ये. तर हळदीचं लेपन कशा पद्धतीने केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. त्यानंतर 2 पावलं काढलेली आहेत, फूल ठेवलेले आहेत. अशा पद्धतीने हळदीचं लेपन केलं तर आपल्या घराला कोणाची कधीच दृष्टी लागणार नाही. आय होप आजचा ब्लॉग आवडला. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा. कमेंट नक्की करा, मला सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे की नाही आवडला आहे, तुम्हाला कोणत्या टिप्स आवडल्या, याच्या पुढचा ब्लॉग तुम्हाला कोणता बघायला आवडेल. तर भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.